रोजगार हमी मंत्र्यांना एवढंच 2-3 गोष्टी फक्त विचारायच्या आहेत की तुम्ही जुनी योजना परत फक्त केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा, पण यात काही अडचणी आहेत. पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका क्षेत्रात स्वतः शेतकरी असतात. त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासह योजना मिळत नाहीत. उदाहरण देतो, मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, ज्या विहिरीत गाळ गेला त्यांना रोजगार हमीतनं आपण त्यांना 30,000 रुपये अनुदान जाहीर केलं, पण त्याला आठ होती की पंचायत समितीत जायचं. आता नगरपंचायत, नगरपालिका किंवा नगर परिषद या क्षेत्रात जे शेतकरी असतात त्यांना शेतरस्ते मिळत नाहीत, त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नाहीत, त्यांना फळबाग लागवड योजना रोजगार हमीतून मिळत नाही. ह्या शेतकऱ्यांचा समावेश आहे का कायद्यात? आणि दुसरं, तुम्ही 3 ऑक्टोबर 24ला त्यावेळेस भुमरे मंत्री होते, जसं निवडणुकीपूर्वी बऱ्याच योजना जाहीर केल्या, तर बऱ्याच घोषणा केल्या होत्या. तसंच ग्राम रोजगार सेवकांना त्यांनी मानधन आणि प्रवास भत्ता जाहीर केला होता. तो लागू करणार का त्यांना फक्त आपण GR काढला आपल्या विभागानं, परंतु त्याची अंमलबजावणी नाही? तर नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद क्षेत्रातील अ, ब आणि क हे जे शेतकरी आहेत, ह्यासाठी रोजगार हमीतून त्यांना योजना घेता येतील का? शेतरस्ते असतील किंवा वैयक्तिक लाभाची योजना. आणि जो तुम्ही 3 ऑक्टोबर 24ला ग्राम रोजगार सेवकाचा मानधनाचा जो शासन निर्णय काढला होता, त्याची अंमलबजावणी होणार का, याचं स्पष्टीकरण द्यावं. आणि मंत्री कैलास पाटीलने जे सांगितलेले ती वस्तुस्थिती आहे. आणि निश्चितच ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झालेल्या आहेत आणि अबकडे जे मगाशी आपण सांगितलेले आहेत, निश्चितच हा पूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे आणि ते करतो आहे आम्ही. कारण पूर्वी शेतकरी कुटुंबातल्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्या आता नगरपंचायत झाल्या आहेत, त्यांना आम्ही समाविष्ट करतो आहे. आणि ज्या अबकडमध्ये जे शेतकऱ्यांचे जे काही शेती आहेत किंवा जे आहेत जे ह्या लागू आहे, आम्ही त्यांनाही करणार आहोत. त्याच्यामुळे अत्यंत पारदर्शकपणा ह्याच्यामध्ये आम्ही आणतोय. उद्या ही योजना आम्ही लागू करतोय आणि परवाच्याला त्याचा ग्राम रोजगारचा बघायला सांगितलं अत्यंत योग्य आहे. आत्ताच 8 दिवसापूर्वी बावनकुळे साहेब आम्हाला मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घ्यायला लावली, आम्ही घेतली. आणि जो 3 नोव्हेंबरला जो काय कायदा पारित केला आपल्या शिंदे साहेबांनी, तर त्याला आता आम्ही त्याची तरतूद करतो. लेखापरीक्षण झालं नव्हतं ते करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करून त्यांचं जे काही मानधन ठरलेलं आहे ते आम्ही लागू करतोय आणि त्या रोजगारांवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतो. अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयाने सांगितलं की ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत आम्ही त्यांना सगळ्यांना देऊ. खरं आहे अध्यक्ष महोदय, पण माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की विहिरी, एखाद्या सिंचन विहीर केली त्यावेळेस त्यांनी 4 नंबरची मागणी केली, त्यावेळेस तो 4 नंबर अपलोड झाला नाही. मग त्या दिवशी 4 नंबर अपलोड झाला, मग त्यांनी विहिरीचं काम थांबवायचं का? त्यांनी विहीर पूर्ण करून घेतली. आता रामजीमध्ये 2 वेळा परत फोटो काढा म्हणतात. मग आता त्यांनी परत मजूर उभं करायचे का तिथं? जी कामं पूर्ण झालीत त्यांना या अटीतून वगळणार का तुम्ही? कारण ती कामं पूर्ण झालेली आहेत. त्यावेळेस तुमच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे ते अपलोड झालेले नाहीत किंवा त्यांचं मस्टर जनरेट झालं नाही, त्यामुळं त्यांना पैसे मिळाले नाहीत. हा मूळ प्रश्न आहे की त्या लोकांची कामं पूर्ण झाले, त्यांना 2 वेळा फोटो काढण्यापासून तुम्ही वगळणार का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, FTO जे करतात कुशलचे, सध्या रोजगार हमी खातं फक्त सार्वजनिक कामं म्हणजे जिथं रस्त्याची कामं आहेत यावरच काम करतं. फक्त वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरी असतील, फळबागा असतील, घरकुलाची योजना असतील, यासाठी कुणीही कुशलची मागणीच करत नाहीत. हे FTO जात नाहीत त्यात. त्यामुळे 2-2, 4-4 वर्ष पैसे मिळत नाहीत. त्यामुळं आधी कुशलचे पैसे आधी वैयक्तिक कामाचे पूर्ण द्यावेत, 100% राज्याचे संपूर्ण द्यावेत आणि मग सार्वजनिक कामाचे द्यावेत. यासाठी मंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी. चला मंत्री महोदय बोलणार सर. त्यानंतर पाटील, आपण सांगितलं ते बरोबर आहे, परंतु आम्ही काल ह्याच्यावरती मी सांगितलं मगाशी साधक बाधक चर्चा त्यांच्यावर केलेली आहे. आणि ह्या जे का आता VBG रामजीमध्ये 2025च्या या नव्या योजनेमध्ये ही जी मागील कामं आहेत ते आम्ही वर्ग करून घेतो आहे. आणि कोणावरतीही हो ते पण आम्ही कमी करायचं ठरवलेलं आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण आम्हालाही ती कल्पना आहे. काही ग्रामीण भागात, डोंगर भागामध्ये तर तिथं हे नसतं, त्याच्यामुळे काय करणार? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य मार्ग काढतोय. कारण एक गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची योजना आहे, त्यासाठी आम्ही ते करतो आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देतो. काळजी करायचं कारण. चला बोलणार सर.